पण त्याच्यातली होम केअर करणं हे खूपच गरजेचं आहे. त्याचा व्हिटॅमिन सी रेटिमिन नावाचा फेस वॉश खूपच चांगला रिझल्ट देतोय. हे यूव्ही रेज पासून तुम्हाला खूप चांगल्यापैकी प्रोटेक्ट करतं. हेलो गाइस, वेलकम बैक टू माय चॅनल. मी अमित वैद्य, डिरेक्टर ऑफ फॅशन सलॉन्स अँड मेकअप स्टुडिओ आणि डिरेक्टर ऑफ फॅशन इंटरनॅशनल कॉलेज. तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. आजचा आपण विषय जो घेणार आहोत दॅट इज अगेन की पिगमेंटेशनला होम केअर काय करायला पाहिजे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे की पिगमेंटेशन ॲक्च्युली कशामुळे होतं, त्याची काय कारणं आहेत. आता त्याच्यावरती रेमेडी काय आहे किंवा काय काय करायला पाहिजे पिगमेंटेशनसाठी. तर पिगमेंटेशनसाठी बेसिकली आम्ही तुम्हाला म्हणजे कुठलंही कन्सर्न असेल तर बेसिकली आम्ही तुम्हाला 3 रेमेडीज सांगतो. पहिली रेमेडी म्हणजे तुम्ही प्रोडक्ट्स काय वापरणार, दॅट इज होम केअर काय करणार. सेकंड रेमेडी म्हणजे तुम्ही होम रेमेडी काय करणार, घरातल्या कुठल्या गोष्टी यूज करून तुम्ही त्याच्यावरती तुम्हाला इफेक्ट मिळू शकेल. आणि तिसरी गोष्ट म्हणजे की तुम्ही सलॉन ट्रीटमेंट्स काय करणार, कारण त्या पण इम्पॉर्टंट आहे. आम्ही कुठलीही गोष्ट जरी तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम जरी झाला तुमच्या स्किनला किंवा हेअरला, तर तुम्ही ह्या तिघांचाही जर यूज केला, म्हणजे होम केअर पण वापरलं, तुम्ही होम रेमेडी पण केली आणि जर सलॉन ट्रीटमेंट पण केलं, तर तुम्हाला इमिजिएट रिझल्ट मिळतो आणि पटकन रिझल्ट मिळतो. म्हणजे 1-1.5 महिन्यामध्ये तुम्हाला रिझल्ट मिळायला लागतो. काही गोष्टी अशा आहेत, समजा एक्झाम्पल पिगमेंटेशन आहे की त्याला तुम्हाला रिझल्ट मिळायला सुरुवात होते, पण पूर्णपणे जायला तुम्हाला कन्सिस्टंटली 1 वर्ष 1.25 वर्ष तरी तुम्हाला ट्रीटमेंट घ्यायला लागते. कारण पिगमेंटेशन येताना सुद्धा 1-1.5 वर्ष 2 वर्ष असाच कालावधीने आलेलं असतं की अचानक आज उठलात आणि सकाळी तुम्हाला पिगमेंटेशन आलं असं होत नाही. तर त्याच्यामुळे त्याच्यावर ट्रीटमेंट सुद्धा तुम्ही जेव्हा कराल की तुम्हाला कन्सिस्टंटली राहावं लागतं, तुम्हाला कन्सिस्टंटली लॉंग टर्म ट्रीटमेंट करायला लागते. पण जर ह्या तिन्ही गोष्टी तुम्ही जर फॉलो केल्यात की होम केअर, होम रेमेडी आणि सलॉन ट्रीटमेंट, तुम्हाला फास्ट रिझल्ट मिळतो. आता त्याच्यामध्ये होम केअर तुम्हाला करणं काय गरजेचं आहे मी तुम्हाला दरवेळेला सांगतो की होम केअर अशी गोष्ट आहे की तुम्ही रोज करणार. तुम्ही त्यावेळेला एखाद्या कन्सर्नवरती पिगमेंटेशन तुम्हाला झालेलं आहे, तर पिगमेंटेशनवरती तुम्ही त्याला रोज 365 दिवस तुम्ही त्याला ट्रीटमेंट देत आहे. आणि होम रेमेडी सुद्धा तुम्ही वीकली एकदा दोनदा तुम्ही जरी केले तरी तुम्हाला रिझल्ट चांगला मिळतोय. 15 दिवसातनं, 20 दिवसातनं किंवा महिन्यातनं एकदा तरी येऊन सलॉन ट्रीटमेंट केल्यात त्याच्यावरती तरी तुम्हाला चांगला रिझल्ट मिळणार आहे. पण त्याच्यातली होम केअर करणं हे खूपच गरजेचं आहे. आता पिगमेंटेशनवरती आपण होम केअर बघूया की काय काय आहे ते. तर पहिलं मी सजेस्ट करेन म्हणजे फेस वॉश. आता तुम्ही फेस वॉश सुद्धा यूज कराल तर व्हिटॅमिन सीचा फेस वॉश यूज करा. तर रेटेनॉल आणि ह्याचा व्हिटॅमिन सी रेटिमिन नावाचा फेस वॉश खूपच चांगला रिझल्ट देतोय त्याच्यावरती पिगमेंटेशनवरती. त्यामुळे तुम्ही फेस वॉश त्याच्याने तो यूज करा. फेस वॉश झाल्यानंतर तुम्हाला टोनर यूज केलं तर तुम्हाला टोनरने हायड्रेशन पण स्किनला चांगल्यापैकी मिळतो. दीज आर व्हेरी सॉफ्ट टोनर्स. सॉफ्ट टोनरचा मी शब्द अशासाठी वापरतोय कारण टोनर्स आर हार्ड ऑल्सो, म्हणजे एकदम हेवी टोनर्स पण असतात. तर आपल्याला हे लोटसचं क्लॅरिफाईंग अँड स्मूथिंग टोनर जे आहे ते खूप स्मूथ टोनर आहे. किंवा तुम्ही इतरही कुठले टोनर वापरू शकता की जे खूप सॉफ्ट आहे, ज्याने तुमच्या स्किनला खूप हायड्रेशन मिळणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला यूज करायचं म्हणजे सिरम्स. तर सिरम ह्याच्यामध्ये मी तुम्हाला सजेस्ट करेन की नियासिनामाइडचं बुस्टिंग सिरम आहे. त्याच्यामध्ये रिझल्ट तुम्हाला खूप चांगल्यापैकी मिळतो. आता नियासिनामाइड इज मेनली यूज फॉर पिगमेंटेशन, की पिगमेंटेशन मार्क्स कमी होण्याकरता तुम्हाला नियासिनामाइड तुम्हाला यूज करायचं आहे. तर त्याचं सिरम तुम्हाला चांगल्यापैकी वापरायचं आहे. आणि मग तुम्हाला मॉइश्चरायझिंग क्रीम म्हणजे डे क्रीम तुम्हाला यूज करायचं आहे. डे क्रीम पण आम्ही रेटमिनचं यूज करायला सांगतो आणि त्याचा रिझल्ट तुम्हाला खूप चांगल्यापैकी मिळतो. व्हिटॅमिन सीमुळे तुमचे जे काही मार्क्स आहेत पिगमेंटेशनचे, जे झालेलं आहे पिगमेंटेशन, तर ते कमी व्हायला व्हिटॅमिन सीची मदत करतं. प्लस मॉइश्चर पण तुम्हाला खूप चांगल्यापैकी मिळतं. तुम्ही नंतर जेव्हा बाहेर पडणार आहात तर तेव्हा कंपल्सरी सनस्क्रीन लावूनच तुम्ही बाहेर पडा. तुम्ही जेव्हा बाहेर पडणार आहात घरात, तुम्ही जेव्हा कुठे उन्हात जाणार आहात तेव्हा कंपल्सरी सनस्क्रीन लावूनच बाहेर पडायचं आहे. तर हे स्पेशल सनस्क्रीन आहे लोटसचं. तर दिस इज अ सिरम बेस्ड सनस्क्रीन आहे. सिरम बेस्ड सनस्क्रीनचा फायदा असा होतो की सिरम बेस्ड सनस्क्रीनचं पेनिट्रेशन खूप चांगल्यापैकी होतं. इतर सनस्क्रीन फक्त चेहऱ्यावरती राहतात, पण याचं पेनिट्रेशन होऊन हे यूव्ही रेज पासून तुम्हाला खूप चांगल्यापैकी प्रोटेक्ट करतं. तर त्याच्यामुळे सनस्क्रीन पण हे खूप चांगलं आहे. हे सनस्क्रीन जर यूज केलं तर याचा बेनिफिट अजून जास्ती मिळतो आणि प्लस तुमच्या स्किनला चिपचिप होत नाही. दॅट इज मेन थिंग. हे झालं दिवसाची रेजिम आहे. तुम्ही संध्याकाळी परत घरी आल्यानंतर तुम्हाला परत फेस वॉश करायचा आहे. त्याच्यानंतर तुम्ही टोनर यूज करायचं आहे, तुम्हाला सिरम यूज करायचं रात्री झोपायच्या अगोदर, आणि मग नाईट क्रीम यूज करायचं आहे. तर ह्या एवढ्या सगळ्या गोष्टी तर तुम्ही रोज वापरल्या तर यू विल गेट सुपर बेनिफिट. ह्याच्यानंतर अरोमाथेरपीची पण जेल्स येतात, तर ती पण अगदी रात्री झोपताना यूज केलं तर तरी चालेल. पण हे जर वापरलं ह्याचा पण बेनिफिट तुम्हाला खूप चांगल्यापैकी मिळतो. प्रोडक्ट्स खूप आहेत मार्केटमध्ये. असं नाहीये की फक्त ह्याच प्रोडक्टवर वापरा. मी तुम्हाला ह्या प्रोडक्टची एक लिस्ट देतोय की जे काय तुम्ही यूज करायला पाहिजे. त्यामुळे फेस वॉश विच शुड बी हायड्रेटिंग, सिरम्स विच शुड बी मेनली फॉर पिगमेंटेशन, त्याच्यानंतर मग मॉइश्चरायझिंग म्हणजे डे क्रीम,
त्याच्यानंतर मग सनस्क्रीन आणि रात्री झोपताना नाईट क्रीम किंवा जेल्स, अरोमाचे जेल्स यूज करा, हायड्रेटिंग जेल्स यूज करा, ॲलोवेरा जेल यूज करा, सिरम पण लावा. यू विल गेट व्हेरी गुड बेनिफिट फ्रॉम दॅट. पण होम केअर करणं हे अतिशय गरजेची गोष्ट आहे. दॅट इज मेन थिंग. त्यामुळे ब्रँड आणि प्रोडक्ट्स तुम्ही चांगले कुठलेही वापरा. तुम्हाला त्याच्याबद्दल अजून इन्फॉर्मेशन हवी असेल, तुम्हाला जर कन्सल्टेशन करत असेल तर कन्सल्टेशन इज कम्प्लिटली फ्री ऑफ कॉस्ट विथ मी. तुम्ही सलॉनमध्ये या, तुम्हाला मी नक्की प्रोडक्ट सांगेन कुठले वापरायचे ते, त्यामुळे तुम्ही तेही वापरू शकता. पण होम केअर डेफिनेटली करा. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता आपण त्याच्यावरती होम रेमेडीज काय काय आहेत, काय काय करायला पाहिजे पिगमेंटेशनसाठी, तर आपण हे बघणार आहोत. आणि त्याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये ऑफकोर्स तुम्हाला सलॉन ट्रीटमेंट्स काय आहेत, पिगमेंटेशनवरती कुठली ट्रीटमेंट आहे, काय फेशियल्स आहेत, काय करायला पाहिजे, किती वेळा करायला पाहिजे, हे आम्ही सगळं तुम्हाला त्यामध्ये सांगणार आहोत. आणि असेच तुम्हाला व्हिडिओ हवे असेल तर माझ्या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आणि इंस्टाग्राम ID सुद्धा माझा याच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, त्याला पण नक्की फॉलो करा, जेणेकरून तुम्हाला छोटे छोटे व्हिडिओज त्याच्यामध्ये तुम्हाला मिळत जातील. थँक्यू व्हेरी मच.